गुड मॉर्निंग ऑल. आय थिंक याला प्रिव्हियस लेक्चर आपण ग्राफिकल मेथड कवर केलेली आहे. तर दुसरा पार्ट मी तुम्हाला पूर्ण करायला सांगितलं होतं. आय होप तुम्ही केला असेल. ठीक आहे. आज आपण नवीन पॉईंट चालू करतो आहे. हेडिंग द्या कॉम्पोजिशन ऑफ 2 SHMs. Composition of 2 SHMs. It's a plural. Having same period and along the same path. Having same period along same path. आता ह्यामध्ये विचार जर केला तर एक्झॅक्ट आर्टिकलचा अर्थ काय, तर आपण मिक्स करणार 2 SHM. वी आर गोइंग टू व्हॉट मिक्स 2 SHMs in which both SHMs will have the same direction, same path, same direction and same time period also. आता टाईम पिरियड म्हणजे काय असते, एखाद्या पार्टिकलला एक ऑसिलेशन पूर्ण करण्याकरता लागलेली वेळ म्हणजे काय असते, टाईम पिरियड. आता त्याचा विचार जर आपण केला तर इथे एक्झॅक्टली आपण काय करणार आहे की 2 SHM घेणार, त्यांना मिक्स करणार आणि त्याच्यामध्ये काय फिक्स ठेवणार, वी आर गोइंग टू फिक्स टाईम पिरियड. ओके, सो दैट पार्ट विल ट्राई टू अंडरस्टँड सिस्टमॅटिकली. समझ में आ रहा है मैं क्या बोल रहा हूँ नक्की. तर काही बेसिक मुद्दे आहेत ते आपण 1 बाय 1 लिहूया. काही बेसिक मुद्दे, काही मुद्दे तुम्हाला सांगेल मी पेज नंबर, त्यानुसार तुम्ही घर लिहून आणणार. ठीक आहे. टाका पहिला पॉईंट. कन्सिडर अ पार्टिकल सब्जेक्टेड simultaneously 2 SHM TW, 2 SHMs having the same period and having the same period along the same path, having the same period along the same path but with a different amplitude and initial phase. इनिशियल फेज म्हणजे काय असते, फेज म्हणजे काय आधी मी सांगितलं, फेज म्हणजे अँगल. फेज म्हणजे काय, अँगल. म्हणजे एखादा पार्टिकल जेव्हा मूव्ह ना, उदाहरण द्यायचं स्प्रिंगचं उदाहरण घेतलं आपण. समजा आपल्याला 2 स्प्रिंग आहेत. ओके, ह्या 2 स्प्रिंग आहेत. समजा पहिली स्प्रिंग मी कॉम्प्रेस केली किंवा स्ट्रेच केली, तर अशा वेळी सेकंड स्प्रिंग मी तशीच ठेवली आणि थोड्या वेळानं सेकंड स्प्रिंगला मी काय केलं, स्ट्रेच केलं, तर दोघांचं ऑसिलेशन असे होणार आहेत. म्हणजे हा वर गेला तर हा खाली असणार, खाली गेला तर वर असणार. बरोबर आहे की नाही. सिम्पल लॉजिक आहे. हा जर दोघांचं काय फेज वेगळा आहे, स्टेट ऑफ ऑसिलेशन काय आहे, वेगळे. त्यामुळे आपण इक्वेशन लिहिताना काय लिहिणार, आपण इक्वेशन लिहिणार इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट. वी आर गोइंग टू राइट इक्वेशन ऑफ व्हॉट, डिस्प्लेसमेंट. हे डिस्प्लेसमेंट इक्वेशन आपण लिहिल्यानंतर आपल्याला कळणार एक्झॅक्टली की ह्याच्यामध्ये काय वेगळं आहे, वेदर ॲम्प्लिट्यूड इज डिफरंट ऑर फेज इज डिफरंट. नुसतं ऐका, काय बघू ना, यू कॅन जस्ट लुक ॲट द बोर्ड आणि तुम्हाला या गोष्टी बघितल्या समजेल एक्झॅक्टली मला काय म्हणायचं आहे. इक्वेशन काय लिहितो आहे बघा मी. एक्स इक्वल आपल्या फॉर्म्युला माहिती आहे, ए साइन ओमेगा टी प्लस फाय. हा जनरल फॉर्म्युला कशाचा, डिस्प्लेसमेंटचा. किती अंतर कव्हर केले पार्टिकलनं, तर तुम्ही जर विचारलं की किती अंतर कव्हर केलं तर काय सांगायचं, एक्स इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय. ह्यात एक आहे ॲम्प्लिट्यूड, एक काय आहे ॲम्प्लिट्यूड, आणि ओमेगा टी प्लस फाय काय आहे, फेज अँगल आहे. हा काय आहे, फेज अँगल. आता आपण काय सांगितलं आहे की ह्याच्यामध्ये फेज वेगळा आहे. काय वेगळा आहे, फेज वेगळा आहे. फेज वेगळ्याचा अर्थ काय असणार आहे, अँगल वेगळा असणार. काय असणार, वेगळा अँगल. पण ओमेगा टी नसणार वेगळं, कारण ओमेगा म्हणजे अँगल ऑफ फ्रिक्वेन्सी आहे. ओमेगा म्हणजे काय, अँगल ऑफ फ्रिक्वेन्सी जी समान आहे. टी पण काय असणार आहे, दिल्या वेळेकरता समान असणार आहे, फक्त बदलणार काय, फेज अँगल. पण तेव्हा मी लिहितो काय बघा, पहिल्या SHM, आता आपण किती SHM विचारात घेतलेत, 2 SHM. त्यातल्या पहिल्या SHMचं इक्वेशन काय लिहितो बघा मी. हा जनरल इक्वेशन आहे. सो आय कॅन राईट x1 इक्वल टू a1 साइन ओमेगा टी प्लस फाय 1. काय चेंज केलं इथं, आय चेंज ॲम्प्लिट्यूड. a1 म्हणजे काय, चेंज इन ॲम्प्लिट्यूड. फाय म्हणजे काय, चेंज इन फेज अँगल.
मग सिमिलरली मला सांगा फॉर x2 सेकंड एक्सचेंजसाठी काय इक्वेशन येणार. फक्त काय चेंज करायचं a1 आणि phi1. मग काय येणार सांगा. x2 इक्वल टू a2 साइन ओमेगा टी प्लस 5. दोन इक्वेशन कशाचे. सिम्पल हार्मोनिक मोशनचे जे वेगवेगळ्या फेजनुसार वेगवेगळ्या टाईम पिरियडनुसार असणार आहेत. काल लिहून काढा. नेक्स्ट पॉईंट टाका. कन्सिडर 2 SHMs विथ इक्वेशन विथ डिस्प्लेसमेंट असं लिहा. कन्सिडर 2 SHM विथ डिस्प्लेसमेंट ला इक्वेशन न्यू लाईन पहिल्यांदा ऐका नंतर लिहा. आता मी काय करतो या 2 SHM जे आहेत त्याला मी मिक्स करणार. त्याला काय करतो मी आता मिक्स करणार. आता मिक्स करणार म्हणजे काय तो इकडे बघा नक्की एक्झॅक्टली म्हणायचं काय मला. समजा हे एक पार्टिकल आहे असा तो SHM मध्ये आहे. ओके दुसरा पार्टिकल आला आहे पण हे दोन्ही पार्टिकल एका दिशेने चाललेत हे आपण फिक्स केलं बघा ना. अलॉंग द सेम पाथ. डायरेक्शन काय सांगितलं आहे त्यांनी सेम और डिफरंट त्याबद्दल काय बोलणं झालं नाही. लक्षात ठेवा. समजा 2 पार्टिकल आहेत. हे पार्टिकल पहिला असं चालला आहे असं एक पार्टिकल असं चालला आहे आणि दोन्ही पार्टिकल समजा ह्या पॉईंटपाशी एकत्र आलेत. लेट अस से पॉईंट पी. हे पहिलं पार्टिकल हे दुसरा पार्टिकल म्हणजे जी ही डायरेक्शन आहे ही वेलॉसिटी नाही तर मला पार्टिकल काय दोरा आहे काय तो प्रकार नाही. आय एम टॉकिंग अबाउट व्हॉट पाथ ऑफ SHM ही रस्ता आहे त्याचा. आणि जेव्हा हे दोन्ही पार्टिकल येतं पी पाशी एकत्र येणार तेव्हा या पॉईंट पी पाशी असणारं रिझल्टंट डिस्प्लेसमेंट असणार आहे x1 प्लस x2. दोघांची बेरीज असणार. ह्याचं x1 ह्याचे x2 दोघांची बेरीज काय असणार आहे तर x1 प्लस x2. मग त्याप्रमाणे मला सांगा इथं काय येणार मग. देअरफॉर लिहू नका रिझल्टंट डिस्प्लेसमेंट काय येणार x इक्वल टू x1 प्लस x2. x इक्वल टू वॉट x1 प्लस x2. यू हॅव टू पुट द व्हॅल्यूज. मग काय येणार x इक्वल टू x1ची व्हॅल्यू काय a1 साइन ऑफ ओमेगा टी प्लस phi1 प्लस a2 साइन ऑफ ओमेगा टी प्लस phi2. लेट्स सी लिहून काढा. ओवर डोंट राईट. बघा पुढं जस्ट लुक ॲट द बोर्ड. आता आपण वापरूया साईनचा फॉर्म्युला. साइन ए प्लस बी काय असतं साइन ए प्लस बी साइन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू साइन बी. सिम्पल फॉर्म्युला आहे. वापरूया हा फॉर्म्युला. लिहू नका फक्त बघा. देअरफॉर आय कॅन राईट x इक्वल टू तर a1ला बाहेर ठेवायचा आहे त्याला काय करू नका. a1 हा कोइफिशियंट आहे ह्याला काय चेंज करू नका. इथं काय ना साईनची ठिकाणी काय येणार इथं साइन ऑफ ओमेगा टी इंटू कॉस phi1 साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. काय येणार प्लस कॉस ओमेगा टी इंटू साइन phi1. का लागा हे झालं साइन ए प्लस बी ह्याचं. आता वापर ह्याला साइन ए प्लस बी काय येणार मग हे चिन्ह प्लस ह्याच्यात असणार. a2 आउटसाईडला काय येणार इथं साइन ओमेगा टी कॉस phi2 प्लस कॉस ओमेगा टी साइन phi2. दॅट्स इट. हे वापरलं साइन ए प्लस बी दोन ठिकाणी. कळालं. पुन्हा काय डाऊट आहे स्टेपमध्ये साइन ही ए ही बी ए बी अकॉर्डिंगली वी हॅव यूज द फॉर्म्युला. ओके राईट डाऊन. चल गो अहेड. आता नेहमीसारख्या मॅथमॅटिक्सनुसार हाला मल्टिप्लाय करून घ्या. a1 आत मल्टिप्लाय करा a2 आत मल्टिप्लाय करा. ओके लिहू नका फक्त बघा. देअरफॉर x इक्वल टू a1 साइन ओमेगा टी
इंटू कॉस फाय वन, बरोबर आहे ना, ही पहिली स्टेप. प्लस A1 मल्टिप्लाय करा, A1 कॉस ओमेगा टी इंटू साइन फाय वन, प्लसला प्लस ॲज इट इज, A2 साइन ओमेगा टी तो कॉस फाय टू प्लस A2 कॉस ओमेगा टी इंटू साइन फाय टू. राईट डाऊन. हे बघा, डोंट राईट. तर एक्स इक्वल टू, आता काय करूया आपण बघा, ही साईनची टर्म जी आहे साइन ओमेगा टी आणि ही साइन ओमेगा टी, ही टर्म कॉमन काढूया ह्या दोनमधून, आणि इथून हे कॉमन काढूया कॉस ओमेगा टी. म्हणजे आपण कॉम्बिनेशन काय करणार, मी ह्या दोघांनी एकत्र घेऊन साइन ओमेगा टी कॉमन काढतो आणि ह्या दोघांनी एकत्र घेऊन कॉस ओमेगा टी कॉमन काढत झाल्या टर्म्स लिहायच्या ब्रॅकेटमध्ये. मग काय ते बघा, सो आय एम रायटिंग, डायरेक्टली लिहू काढ, साइन ओमेगा डायरेक्ट कॉमन काढू आणि एकत्र लिहू काढ राहिल्या टर्म्स. मग इथं साइन ओमेगा टी कॉमन काढलं काय येणार, A1 कॉस फाय वन प्लस A2 कॉस फाय टू, कॉमन. आउटसाइडला काय येणार, साइन ओमेगा टी. साइन ओमेगा टी काय आपण आउटसाइडला घेतलं बघा. आता इथून कॉस ओमेगा टी कॉमन काढूया आपण, मग काय येणार, प्लसला प्लस A1 साइन फाय वन प्लस A2 साइन फाय टू, आणि आउटसाइडला काय असणार तर कॉस ओमेगा टी, कॉस ओमेगा टी. ही इथं आहे बघा, ही टर्म इथं लिहिली मी काल. समय वेळ घ्यायचं, कॉस ओमेगा टी कॉमन काढलं, राहिली टर्म इथं लिहिली, इथं साइन ओमेगा टी कॉमन काढला, इथं राहिलेली टर्म लिहून काढल्या. राईट डाऊन. ओवर. आता नाही का, आता ही जी टर्म आहे A1 कॉस फाय वन प्लस A2 कॉस फाय टू, ही टर्म मी रिझल्टंट म्हणून लिहितो, रिझल्टंट म्हणून. काय लिहितो, रिझल्टंट. आता ह्याची जर ॲडिशन केली मी A1 प्लस A2, ही काहीतरी बेरीज मिळणार आहे मला. आय एम गोइंग टू गेट वन रिझल्टंट व्हॅल्यू. त्या व्हॅल्यूला म्हणतो मी कॅपिटल ए. काय म्हणतो मी त्याला, कॅपिटल ए. A1 प्लस A2 काय म्हणतो मी, कॅपिटल ए. आणि कॉस फाय वन प्लस कॉस फाय टू, हा अँगल फायचाच आहे आणि कॉसचा अँगल आहे, त्याला म्हणतो मी कॉस डेल्टा. त्याला काय म्हणतो मी, कॉस डेल्टा. तर मी रिप्लेस करतो ह्या टर्मला, नीट आहे का, ॲज कॅपिटल ए कॉस डेल्टा. काय म्हणतो ह्याला, कॅपिटल ए कॉस डेल्टा. तुम्ही लिहू नका, फक्त बघा, पुट A1 कॉस फाय वन प्लस A2 कॉस फाय टू इज इक्वल टू A कॉस डेल्टा. आणि ती टर्म आता तुम्ही सांगा ह्या लॉजिकनुसार इथं काय येणार, मग A1 साइन फाय वन प्लस A2 साइन फाय टू काय येणार, A साइन डेल्टा. काय येणार, A साइन डेल्टा. मग काय येणार इथे मी, A1 साइन फाय वन प्लस A2 साइन फाय टू इज इक्वल टू A साइन डेल्टा. राईट डाऊन. क्लिअर. आता साइन ए कॉस बी, कॉस ए साइन बी, साइन ए प्लस बी. उलटा फॉर्म्युला आपण जसा साइन ए प्लस बी लिहितो तसं इथं आपण उलट लिहू शकतो. आला आता सो आय एम गोइंग टू राईट, डोंट राईट. तुम्ही लिहू नका, थांबा. तर एक्स इक्वल टू काय येणार, कॅपिटल ए साइन ऑफ ओमेगा टी प्लस डेल्टा. झालं, फायनली क्वेश्चन मिळाला मला, एक्स इक्वल टू साइन ओमेगा टी प्लस डेल्टा. कारण साइन ओमेगा टी प्लस डेल्टा म्हणजे साइन ओमेगा टी कॉस डेल्टा प्लस कॉस ओमेगा टी साइन डेल्टा. म्हणजे मला रिझल्ट इक्वेशन काय मिळालं, एक्स इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस डेल्टा
आणि हे इक्वेशन पण काय आहे, सिम्पल हार्मोनिक मोशनचं इक्वेशन आहे. ह्याचा अर्थ काय झाला की दोन SHM जरी एकत्र आल्या तरी देखील रिझल्टंट काय मिळते आपल्याला, SHMच मिळते आपल्याला. जरी तुम्ही दोन इक्वेशन, दोन पार्टिकल SHM मध्ये असणारे एकत्र जर आणले त्यांची वेलॉसिटीज, त्याचा पाथ, तर मिळणार रिझल्टंट पाथ मग काय असणार आहे, सिम्पल हार्मोनिक मोशन असणार आहे. मोशन काय असणार आहे, सिम्पल हार्मोनिक मोशन. हे आपण प्रूव्ह केलं आहे. ओके, लिहायचं. क्लिअर, एकदम क्लिअर. फास्ट लास्ट सेंटेन्स लिहायच्यामध्ये महत्त्वाचं पॉईंट. फ्रॉम अबव इक्वेशन it is clear that the resultant motion is also simple harmonic motion. You have to remember only one basic equation. Which equation? X equal to a sin omega t plus delta. यात ओमेगा टी काय आहे, ओमेगा अँगुलर फ्रिक्वेन्सी, टी टाइम, डेल्टा इनिशियल फेज, आणि एक आहे रिझल्टंट अँप्लिट्यूड. एक काय आहे, रिझल्टंट अँप्लिट्यूड. आता रिझल्टंट अँप्लिट्यूडची किंमत काय असणार आहे ते आपल्याला काढायची. व्हॉट इज द मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट अँप्लिट्यूड अँड व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ इनिशियल फेज. फेज म्हणजे अँगल किती असणार ते आपल्याला काढायचं. तर माझ्या पुढचा नेक्स्ट पॉईंट टाका, रिझल्टंट अँप्लिट्यूड अँड इनिशियल फेज ऑफ द SHM. रिझल्टंट अँप्लिट्यूड and initial phase of the SHM. Resultant amplitude and initial phase of the SHM. कंसातला रिझल्टंट बरं का, हे लक्षात ठेवा, अंडरलाईन का रिझल्टंटला. एनी प्रॉब्लेम, नक्की. आता इकडे बघा, या दोन SHM जेव्हा एकत्र येणार तेव्हा रिझल्टंट 100% जास्त असणार आहे. जर दोन्ही एका दिशेने असतील तर, पार्टिकल जास्त मूव्ह करणार आहे ज्याच्यावर आदळणार आहेत ते, आणि दे आर अपोजिट डिस्प्लेसमेंट कमी असणार आहे. मग त्याकरता एक फॉर्म्युला तयार केला गेला आहे. आपल्या डिराईव्ह करायचं नाही फॉर्म्युला, डायरेक्टली आपल्याला वेअर गोइंग टू राईट दिस फॉर्म्युला डायरेक्टली आपण हा फॉर्म्युला वापरणार. काय फॉर्म्युला बघा, इन अंडर रूट A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस 2 टाइम्स A1 A2 इंटू कॉस ऑफ इनिशियल फेज मायनस कॉस ऑफ सेकंड फेज. पहिल्या SHMचा फेजचा डिफरन्स आणि दुसऱ्या SHMच्या फेजचा डिफरन्स. पहिल्या SHMचा फेज अँगल काढलेला φ1 लिहिला, दुसऱ्याच काढलेला φ2, डिफरन्स घ्या. काय येणार, φ1 मायनस φ2, 2 टाइम्स ॲज इट इज A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर. हा जरा फायनल फॉर्म्युला कशाचा, रिझल्टंट ॲम्प्लिट्यूडचा. राईट डाऊन. काय अडचण, एकदम क्लिअर. आता इकडे बघा सगळेजण, आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे बघा, A कॉस डेल्टा A साइन डेल्टा. एनी प्रॉब्लेम. आता मला काय काढायचं, डेल्टा काढायचा. काय काढायचं आहे, डेल्टा. तर ह्या दोन इक्वेशनला मी डिव्हिजन घेतो, तुम्ही लिहू नका फक्त बघा. इफ आय एम डिवायडिंग दिस इक्वेशन, तर काय ना सांगा, हे A आणि A कॅन्सल होणार, साइन बाय कॉस टॅन. बघा ना, साइन बाय कॉस काय येणार, टॅन. हे टर्म असणार न्यूमरेटरला, हे टर्म असणार आहे डिनॉमिनेटरला. मग डेल्टा कसं काढणार आहे मी, सिम्पल डिव्हिजन घेऊन. मग काय ते फायनल फॉर्म्युला, डेल्टा इक्वल टू, आता टॅन डेल्टा लिहू तुम्ही, मी तुम्हाला सोपं जाईल समजायला. आय विल राईट टॅन डेल्टा. बघा ना, ह्या इक्वेशनला ह्यानं डिवाइड केलं तर A साइन डेल्टा बाय A कॉस डेल्टा. एला A कॅन्सल होणार, ह्याला काय साइन बाय कॉस टॅन. मग काय येणार, टॅन डेल्टा इज इक्वल टू A1 साइन φ1 प्लस A2 साइन φ2 डिवाइडेड बाय A1 कॉस φ1 प्लस A2 कॉस φ2. आता डेल्टा काढायचा म्हणजे टाईमला शिफ्ट करा उजवीकडे. मग काय येणार, डेल्टा इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ A1 साइन φ1 प्लस A2 साइन φ2 डिवाइडेड बाय A1 कॉस φ1 प्लस A2
cos phi 2. This is the formula for what? Initial phase of the resultant SHM. Write down. In the next special cases. Special cases. Listen carefully, don't write. Case 1 काय म्हणतोय बघा. जर फेज डिफरन्स जो आहे SHM चा म्हणजे कोण phi1 मायनस phi2 बघा डिफरन्स आहे वजाबाकी म्हणजे काय डिफरन्स. हा फेज डिफरन्स जर असेल 0 डिग्री किती असेल 0 डिग्री तर व्हॅल्यू काय असणार रिझल्टंट ॲम्प्लिट्यूडची ते आपण काढणार आहे. नीट बघा केस 1 मध्ये इफ phi1 मायनस phi2 इक्वल टू 0 डिग्रीज. अँगल आहे तो अँगल म्हणून डिग्री लिहिले. phi1 मायनस phi2 काय असणार आहे 0 डिग्री तर व्हॅल्यू काय येणार बघा रिझल्ट ॲम्प्लिट्यूडची ते आपण काढणार आहे. नीट बघा देअरफॉर फॉर्म्युला बघा आपला आरचा काय फॉर्म्युला आर इक्वल टू अंडर रूट A1 स्क्वेअर प्लसला प्लस A2 स्क्वेअर प्लस 2 टाइम्स A1 इंटू A2 इंटू कॉस 0 बरोबर आहे का. phi1 phi2 0 लिहिलो डायरेक्टली हा सबस्टिट्यूटेड व्हॅल्यू ऑफ कॉस phi1 मायनस phi2 इक्वल टू 0 डिग्री. आलेलं कॉस 0 असतं 1 कॉस 0 काय असतं 1 देअरफॉर आर काय येणार मग आर इक्वल टू अंडर रूट A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस 2 टाइम्स A1 A2. आता कॉस phi1 मायनस phi2 0 हजार तर काय माहिती आहे का तुम्हाला हे दोन्हीही पार्टिकल एकाच टायमाला मूव्ह झालेत म्हणजे स्प्रिंग असे दोन्ही खाली गेलेत दोन्ही वर आले ह्याला म्हणतात सेम फेज. कळतं ना मी काय म्हणतो ते ह्याला म्हणतात सेम फेज म्हणजे काय हो स्टेट ऑफ ऑसिलेशन. कुठून बाबा हल्ला आहे आणि कुठं पोचला म्हणजे स्टेट म्हणजे फेज ऑफ द SHM. कळतं ना मी काय म्हणतो लॉजिक. स्प्रिंगचं एक्झाम्पल वारंवार का सांगतो का आपण ते वारंवार बघितलेलं पण आहे आणि आपलं इमेजिंग करायला पण सोपं जातं आहे. आता काय झालं हे मग A प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर आलं नाही सांगा बरे A स्क्वेअर प्लस 2AB प्लस B स्क्वेअर म्हणजे आय कॅन राईट हिअर आर इक्वल टू काय येणार मग अंडर रूट A1 प्लस A2 काय येणार ब्रॅकेट स्क्वेअर. येस सर नो. आता जर स्क्वेअर रूट घ्या मग काय येणार तर आर इक्वल टू काय येणार A1 प्लस A2. क्लिअर आहे का नाही. मग जर दोन्ही SHM जे आहेत त्यांची इनिशियल फेज समान आहे असं म्हणत नाही मी डिफरन्स दोघांमधला 0 डिग्री असेल इनिशियल फेज डिफरन्स तर ते रिझल्ट काय आहे त्याचा व्हॉट इज रिझल्ट ॲम्प्लिट्यूड A1 प्लस A2. फक्त ॲड करा समजा 1000 असेल 5 सेंटीमीटर 1000 असेल 3 सेंटीमीटर ॲड करा 5 प्लस 3 8 सेंटीमीटर दॅट्स इट. सोपं आहे का नाही लिहून काढा. ही स्टेप काढ ना रूट हा स्क्वेअर काय असणार आहे फक्त वरचं सिम्बॉल निघून जाणार. आता केस 2 काढूया आपण आउट ऑफ फेज ही इन फेज आहे ही म्हणते दोघं आपण एकत्र जाऊया म्हणते. आता दुसरी केसमध्ये आपण हा फेज डिफरन्स घेणार 90 डिग्री किती घेणार 90 डिग्री. लिहा केस 2 इफ मी फक्त चेंज करणार आहे तुम्ही लिहायचं ॲज इट इज. इफ phi1 मायनस phi2 90 डिग्री काय येणार 90 डिग्री लिहू नका फक्त बघा. आता 90 डिग्री म्हणजे याला आउट ऑफ फेज म्हणायचं काय म्हणायचं याला आउट ऑफ फेज. आउट ऑफ फेजचा अर्थ काय माहिती आहे का दोन्हीही पार्टिकल एकत्र निघालेले नाही आहेत एक पुढे ते दुसरा पाठीमागे आहे मग दोघांमध्ये काय डिफरन्स आहे किती डिफरन्स आहे दोघांमध्ये इथं अँगल डिफरन्स किती आहे 90 डिग्री किती आहे 90 डिग्री. आता किमती भरा इथे येणार कॉस 90 किती असते 0 कॉस 90 असते 0 तर ही टर्म काय झाली इट बिकम 0 बरोबर आहे ना प्लस 0 A1 प्लस A2 स्क्वेअर रूट घ्यायचं नसतं स्क्वेअर रूट येत नसतं असं लिहिचाल A1 प्लस A2
असं होत नसतं, लक्षात ठेवा. वी हॅव गॉट दिस फॉर्म्युला. आउट ऑफ फेजमध्ये काय फॉर्म्युला मिळाला मला? देअरफॉर आर इक्वल टू √a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर. दॅट्स इट. संपलं. लिहून काढा. हे आउट ऑफ फेजमधली कंडिशन. जायचं पुढं जायचं का? आणि आउट ऑफ फेजमध्ये थर्ड कंडिशन काय बघा. ॲक्च्युअली नंबर ते तिसरी केस आहे, पण आउट ऑफ फेजमध्ये सेकंड कंडिशन आहे. नीट बघा. केस 3 लिहू नका. समजा दोघांमधला फेज डिफरन्स जो आहे 180 डिग्री म्हणजे पाय रेडियन. ह्याचा अर्थ काय माहिती आहे का? एक स्प्रिंग, नीट बघा, एक स्प्रिंग अशी वर गेले, दुसरी स्प्रिंग खाली गेली. अँगल किती झाला दोघांमध्ये? 180 डिग्री. बरोबर आहे. लिनियर अँगल किती असणार? अँगल 180 डिग्री. मग इथं काय ना सांगा, इफ यू कीप द व्हॅल्यूज व्हॉट वी हॅव हिअर इन स्पाइट ऑफ cos 90 देर इज अ cos 180. काय cos 180ची व्हॅल्यू किती आहे? -1. मिळणार इथं cos 180 डिग्री. इथे येणार इन स्पाइट ऑफ प्लस -2 टाइम्स a1 a2. बरोबर आहे ना? चेंजेस काय होणार? फक्त मायनस होणार. आता हे काय झालं? a1 - a2 ब्रॅकेट स्क्वेअर आला का नाही? व्हॉट सिच्युएशन आय गेट? देअरफॉर आर इक्वल टू √of what? a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर -2 टाइम्स a1 a2. देअरफॉर आर इक्वल टू काय आलं? a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे काय येणार? √a1 - a2 ब्रॅकेट स्क्वेअर. हा जर रूट घेतला काय मिळणार मला? a1 - a2. दॅट्स इट. म्हणजे आउट ऑफ फेज 180 डिग्रीची केस काय झाली? रिझल्ट ॲम्प्लिट्यूड इक्वल टू डिफरन्स ऑफ रिस्पेक्टिव्ह ॲम्प्लिट्यूड्स. क्लिअर? लिहून काढा. ऑल केसेस आर ओव्हर. नेक्स्ट पॉइंट हेडिंग द्या. एनर्जी ऑफ ए पार्टिकल परफॉर्मिंग SHM. एनर्जी ऑफ ए पार्टिकल परफॉर्मिंग SHM. दिलेली पहिला पण टाका. While performing SHM, the particle possess speed except EXCEPT. except म्हणजे सोडून, except extreme position. नीट आहे का? जेव्हा पार्टिकल मूव होत असणार आहे त्याला स्पीड असणार आहे. स्पीड म्हणजे असणार आहे कायनेटिक एनर्जी. काय असणार आहे? कायनेटिक एनर्जी. फक्त एक्स्ट्रीम पोझिशनला कायनेटिक एनर्जी नसणार आहे. कारण का? त्या ठिकाणी पार्टिकल थांबलेला असतो जरा वेळाकरता. सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल स्विंगचं. झोका इथपर्यंत आला, जरा वेळ थांबला, इथे वेलॉसिटी 0 झाली. इथं आला, वेलॉसिटी 0 झाली. म्हणजे एक्स्ट्रीम पोझिशन वेलॉसिटी काय असणार आहे? 0. अदर दॅन दिस एक्स्ट्रीम पोझिशन देर इज अ वेलॉसिटी म्हणजे पार्टिकल काय असणार आहे? कायनेटिक एनर्जी. आता एनर्जी आहे म्हणजे काय असणार आहे? वर्क. देर इज अ वर्क डन. आता वर्क केल्याशिवाय एनर्जी मिळणार आहे का? नाही. म्हणजे पार्टिक्युलर कोणतं फोर्स काम करतं आहे, कुठलं तर काम केलं गेलेलं आहे जेणेकरून पार्टिक्युलर मूव्ह होतो आहे. बरोबर आहे ना? झोका आपण खेळतो. झोका काय असं नुसतं बसल्यानंतर ऑटोमॅटिक फिरतो का? तुम्हाला ती एनर्जी द्यायला त्याला काय करतो? पायाने देता का एनर्जी का बसल्यानंतर ऑटोमॅटिक फिरते ती? मग तुम्ही एनर्जी देता म्हणजे वर्क डन. देर इज अ वर्क डन ऑर नॉट? देर इज अ वर्क डन. राईट डाऊन. Next point. Consider a particle of mass small m performing linear SHM
along the path mn. डायग्राम काढा माझ्यासोबत. Mn about the mean position O. About the mean position O. इकडे बघायचं आहे. पार्टिकल घेतलाय बाबा ओ पासून मूव्ह झाला. ओ कोण आहे? मेन पोझिशन. तुम्हाला सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल सांगू का लक्षात ठेवायचं. तुम्हाला ही माहिती आहे का, लाकडाला आपण स्मूथ करण्याकरता किंवा एक्स्ट्रा मटेरियल कोट करण्याकरता काय असतो ते रंधा मारतो. रंधा माहिती आहे ना, ते रंधा मारायचं. गॅरेगर ते घासत नाहीत काय. बर्फ गोळा ते घासता का नाही ते असते ते खिस निघतो. खिस ते फिरत माहिती आहे तुम्हाला, ते रंधा म्हणते, रंधा मारणे त्याला म्हणते. ते सेम एक्झाम लक्षात ठेवा. इथं हे आपलं इमेजिन करा, हे आपला बर्फ आहे येमेन, आणि तुम्ही काय मागितलं? गॅरेगर मागितलं. तुम्ही बर्फाचा गोळा मागितला आहे, तुम्ही घेतला आहे ते रंधाने असं मोकार लागला आहे. मग निश्चित तुमचा कुठं तर रंधा म्हणजे कळतं ना तुम्हाला, ती कर्बसारखं असते बघा, खाली कर्बसारखं असते, कर्बदीसारखं ती कट करत असते, घासते फक्त. इथून मूव झाला आहे, इथं आला, परत कॅन यू इमॅजिन ना. मग आधी कुठं होतो आपण? ओ पशी होतो, नंतर कुठे गेलो? एम पशी, परत इथं माघारी एन पशी, परत ओ पशी, एम पशी, ओ पशी, एन पशी. हे चालू आहे प्रकार. समज. आणि जो मास किती आहे त्या बाबाचं? पार्टिकलचं मास काय? पार्टिकल म्हणजे काय असणार आहे आपला? तो रंधा. त्याचा मास किती असणार आहे? एम. असं आपण लिहिलेलं आहे. लक्षात ठेवा, इमॅजिन करा. पण जास्त एक्झाम्पल लिहू नका, देरचा रंधा आणि ती कसं काय लिहू नका. इट इज ओनली पार्टिकल ऑफ मास स्मॉल एम. समज आहे क्या? नेक्स्ट पण टाका. At a given instant, comma, let the particle be at point P at a distance small x from O. निरा आहे का? आता आपला पार्टिकल आहे, पार्टिकल कुठला आहे तुम्हाला माहिती आहे, सांगत नाही वारंवार, लक्षात ठेवा. इमॅजिन करा, इथं तो आपण आधी आता काही वेळानंतर इथं आलो पी पशी. येणार का नाही? ते होणार का नाही मूव? आपण म्हणूया की स्मॉल टाईम टीसाठी तो बाबा कुठं आला आहे? पी पशी आला आहे. म्हणजे आपला प्रोसेस कुठून चालू आहे? ओ पासून चालू झाले, थांबले कुठं आपण आता? पी पशी. समज मिळालं आहे का? आता ह्या प्रक्रियेमध्ये काय काय घडलं आहे ते आपल्याला लिहायच्या पुढच्या पॉईंटमध्ये. पोझिशन काय आली तुम्हाला? पार्टिकलची पोझिशन काय आली, कुठे मूव्ह झाला, कुठे गेला. नेक्स्ट पॉईंट टाका. वेलॉसिटी ऑफ द पार्टिकल ड्यूरिंग SHM is given by काय फॉर्म्युला आपला? वेलॉसिटी जनरल फॉर्म्युला V इक्वल टू लिहू नका, फक्त बघा ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आठवते का फॉर्म्युला? ही डिराईव्ह केला फॉर्म्युला. V इक्वल टू वॉट? ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. राईट डाऊन. हा फॉर्म्युला डिराईव्ह केला आहे आपण. फॉर प्रॉपर रेफरन्स सी द व्हिडिओ और रेफर नोटबुक. प्रत्येक पॉईंट लिहून दिला आहे तुम्हाला. इथून काय अडचण आहे का? व्हॉट इज जनरल फॉर्म्युला वेलॉसिटी, सॉरी कायनेटिक एनर्जी? 1/2 mv स्क्वेअर. लिहा फॉर्म्युला. मग न्यू लाईन. देअरफॉर माझ्यासोबत लिहा. देअरफॉर कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे? 1/2
एम व्ही स्क्वेअर. Therefore kinetic energy equal to 1/2 m व्हीचा स्क्वेअर केला काय नाही ओमेगा स्क्वेअर होणार. ही टर्म निघून जाणार फक्त ओमेगा स्क्वेअरमध्ये स्क्वेअर निघून जाणार फक्त. मग काय येणार एम ओमेगा स्क्वेअर इन ब्रॅकेट काय येणार ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर निघून. आता आपल्याला माहिती आहे एम ओमेगा स्क्वेअर म्हणजे काय असते के. के म्हणजे काय अंडर के बा व्हॉट इज द वॉल्यूम ओमेगा अंडर के बाय एम. ओमेगा म्हणजे काय असते अंडर रूट के बाय एम. आपण रिप्लेस केलं ना का व्हॅल्यू डिफरन्शियल इक्वेशनमध्ये काय व्हॅल्यू आपण रिप्लेस केली ओमेगा इक्वल टू अंडर रूट के बाय एम. मग त्याला स्क्वेअर केलं काय ना सांगा मग ओमेगा स्क्वेअर इक्वल टू के बाय एम आणि के काय ना मग एम ओमेगा स्क्वेअर दॅट्स इट. मग काय ना सांगा देअरफॉर कायनेटिक एनर्जी इक्वल टू 1/2 एमला एम ॲज इट इज नाही एमला एम ॲज इट इज कसं असेल एम ओमेगा स्क्वेअरला मी रिप्लेस करायला लागलो आहे. मग इथं काय येणार इट विल बी के येणार. इट विल बी ओनली के के इन ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. हा झाला फॉर्म्युला कशाचा कायनेटिक एनर्जीचा. काय अडचण कोण झाला एकदम क्लिअर. आय होप यू गॉट द फॉर्म्युला फॉर वॉट कायनेटिक एनर्जी. आता मला सांगा स्प्रिंगने जेव्हा आपण ताणणार तेव्हा त्याच्यामध्ये वर्क डन असणार का नाही वर्क डन होणार का नाही स्प्रिंगमध्ये. रंधा जेव्हा फिरणार तेव्हा वर्क होणार का नाही येस ऑर नो. आता जेव्हा हे आपला बाबा फिरणार बाबा म्हणजे कोण रंधा तेव्हा तुम्ही काय तर काम करता म्हणून तर मूव होते. मग देर इज अ वर्क डन मीन्स देर इज अ पोटेन्शियल एनर्जी. काय असणार देर इज अ पोटेन्शियल एनर्जी. काय असणार देर इज अ पोटेन्शियल एनर्जी. ते आपण कॅल्क्युलेट करूया. आता माझ्यासोबत लिहा नेक्स्ट पॉईंट. देर इज अ वर्क डन ऑन द पार्टिकल देर इज वर्क डन ऑन अ particle hence particle possess पोटेन्शियल एनर्जी. काय असणार आहे पोटेन्शियल एनर्जी. लिहा माझ्यासोबत मग देअरफॉर आता इकडे बघा आधी वर्क डन काढूया आपण. वर्क डन इक्वल टू नीट बघा लिहू नका आता फक्त बघा इज इक्वल DW स्मॉल वर्क डन इक्वल टू. मला सांगा पार्टिकल आपला असं इमॅजिन करूया आपण पार्टिकल ओपासून मूव्ह करायला गेलेला आहे. आपला रंधा तो आपला हळू मूव्ह व्हायला लागला आहे. मी असं म्हणतो ओपासून अगदी पुढे गेला थोडा बाय डिस्टन्स DX. किती अंतर केले बाबानं बाय डिस्टन्स DX. अगर DX इतका अंतर कव्हर केल्यामुळं देर इज अ वर्क डन देर इज अ वॉट काय फॉर्म्युला असतो वर्क डनचा स्मॉल फोर्स F. वर्क डनचा फॉर्म्युला काय W इक्वल टू FS. W इक्वल टू हे फोर्स दिलं डिस्प्लेसमेंट काय लिहिले मी DX. डिस्प्लेसमेंट काय लिहिले आणि DX प्लस का मायनस असायला पाहिजे. कारण का पार्टिकल तुम्ही जरी पुढे घेऊन चालला त्याला कोणतं माघारी खेचते. स्प्रिंगचं उदाहरण घ्या नाही म्हणजे काय स्प्रिंग बांधले तुम्ही घेऊन चाललाय पुढं तो स्प्रिंग त्याला मागे खेचते. मग डिस्प्लेसमेंट काय असताना अपोजिट. अरे शिकलो आहे आपण डिस्प्लेसमेंट फोर्स ऑलवेज अपोजिट म्हणूनच काय लिहिणार आहे मी मायनस. राईट डाऊन DW इक्वल टू मायनस FDX मायनस FDX. आता एफची व्हॅल्यू फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे स्प्रिंग कॉन्स्टंट फॉर्म्युला काय सांगा स्प्रिंग कॉन्स्टंट K इक्वल टू F/X. आठवते का फॉर्म्युला फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट दॅट इज स्प्रिंग कॉन्स्टंट. त्यातून K काय येणार सॉरी F काय येणार F K इंटू X. F काय येणार पण KX प्लस का मायनस कारण का फोर्स पण अपोजिटला आहे त्यामुळे काय लिहायचं इज इक्वल टू मायनस KX इंटू DX. काय केलं मी इथं इन स्पॅट ऑफ F आय हॅव पुट मायनस KX मायनस
के एक्स मायनस मायनस काय होणार प्लस, मग काय येणार इज इक्वल टू के एक्स डी एक्स. लिहा लवकर. आता हे के एच डी एक्स चालत नाही आपलं वर्क डन काढायचं, नेट वर्क डन काढायचं. ही बारकी पिल्लू झालं. स्मॉल डी एक्ससाठी काढलेलं के एच डी एक्स. आता आपलं नेट वर्क डन काढायचं आहे. लिहा न्यू लाईन. देअरफॉर द नेट वर्क डन on the particle, therefore the net work done on the particle is given by net work done on the particle is given by, let W equal to मला सांगा पार्टिकल कुठून कुठं चालला आहे आपला 0 to P, 0 नाही O to P, O to आता O to P किती अंतर कव्हर करणार आहे ती x. लिहून नका फक्त बघा. आय एम गोइंग टू इंटिग्रेट. कुठून कुठं चालला आहे बाबा 0 पासून O पासून चालला आहे x पर्यंत. कुठे चालला आहे O पासून, पण O पाशी काय असणार पार्टिकल डिस्प्लेसमेंट 0, म्हणून मी काय लिहिलं 0 to x. 0 to आता राहिला मुद्दा काय किंमत भरायची आपल्याला वर्क डन म्हणजे टोटल वर्क डन DW असणार. इथं काय देणार मी DW. काय अडचण वर्क डन कुणापासून कुठपर्यंत 0 to x नेट वर्क डन DW. राईट डाऊन किंमत भरा DWची काय येणार मग. देअरफॉर W इक्वल टू इंटिग्रेशन 0 to x DW काय येणार KX DX. किमती भरा व्यवस्थित. आता इंटिग्रेशन सॉल्व करा. काय ना सांगा व्हॉट इंटिग्रेशन एक्स डी एक्स. के कॉन्स्टंट आहे त्याला बाहेर घ्या, मग काय येणार देअरफॉर W इक्वल टू के इन ब्रॅकेट इंटिग्रेशन 0 to x डी एक्स. लिहा लवकर. लिहिलं लिहा लिहिलं. देअरफॉर W इक्वल टू के आता एक्स डी एक्स इंटिग्रेशन काय ना x² / 2 लिमिट ठेवा 0 to x. टू काय बाहेर घ्या कॉन्स्टंट आहे. आता इंटिग्रेशन सॉल्व कसं करायचं तुम्हाला माहिती आहे. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. अप्पर लिमिटला एक्स आहे त्यामुळे x² याची येणार. लोअर लिमिट 0 0² त्यामुळे काय याची गरज नाही. काय ते बघा देअरफॉर W इक्वल टू 1/2 kx². काय अडचण कोणाला इथपर्यंत 1/2 kx². आणि ही वर्क डन स्टोर्ड कसं होणार इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी. दिस वर्क इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी. सो व्हॉट वी गेट देअरफॉर EP इक्वल टू काय मिळाला फॉर्म्युला मला 1/2 kx². हे झाला फॉर्म्युला कशाचा पोटेन्शियल एनर्जीचा. आता पुढचं म्हणण्यातलं काय असणार आहे टोटल एनर्जी. काय काढायचं आहे आर्टिकलचं हेडिंग आहे एनर्जी ऑफ पार्टिकल. मग कुठली एनर्जी टोटल एनर्जी ऑफ द पार्टिकल. लिहा न्यू लाईन. The total energy of the particle is the sum of kinetic energy plus potential energy. असल्या sum of kinetic energy and potential energy. kinetic energy and potential energy. Learn you learn. Therefore total energy TE equal to KE plus P therefore TE equal to KE काय आला आपला 1/2. आता P काय आलं आपलं 1/2 kx². मल्टिप्लाय करा बरं. आत काय येणार बघा देअरफॉर T इक्वल टू 1/2 ला 1/2 ॲज इट इज KA² 1/2 kx² प्लस 1/2 kx². कॅन्सल होणार. येस ऑर नो इट्स गोइंग टू कॅन्सल. मग काय येणार देअरफॉर T इक्वल टू 1/2 KA².